हॅलो गाईज, तर हा व्लॉग आहे अयोध्याचा आणि आमच्या मातोश्रींची खूप दिवसांपासूनची इच्छा असल्यामुळे आम्ही वृंदावन वरून निघालो अयोध्याला राम यांचं दर्शन घेण्यासाठी. तर तुम्ही बघत असाल अयोध्येचं जे स्टेशन होतं ते स्वच्छ सुंदर होतं, कारण आम्ही ज्या दिवशी पोहोचलो त्याच दुसऱ्या दिवशी ध्वजारोहण हे होणार होतं आणि नेमकं त्याच दिवशी सगळे हॉटेल्स व पब्लिक ट्रान्सपोर्ट बंद होते. पण नशिबाने आम्हाला स्टेशनवरती एक दादा भेटले. त्यांनी आम्हाला खूप मदत केली, आम्हाला हॉटेल्स दाखवायला घेऊन गेले आणि मग त्यांनी एक हॉटेल पण बुक करून दिले. आम्ही हॉटेलमध्ये फ्रेश वगैरे होऊन निघालो 12 वाजता किमान राम यांचं दर्शन घ्यायला. तुम्ही बघत असाल रस्ता किती मोकळा होता आणि ध्वजारोहणाची जय्यत तयारी चालू होती आणि मीडिया वगैरे सगळे लोक सुद्धा आले होते. आम्ही पुढे गेलो आणि आम्हाला अजिबात माहित नव्हतं की जे दर्शन आहे ते 2 वाजेपर्यंत आहे. आम्ही नशिबाने 12 वाजता गेलो, दर्शन वगैरे घेतलं. ते पण तिथे एवढी मस्त ध्वजारोहणाची तयारी झाली होती. आतमध्ये पूर्ण जे काही मंदिर होतं ते फुलांच्या माळांनी सजवलेलं होतं आणि आम्ही 3दा दर्शन घेऊन आलो, कारण तिथे अजिबात गर्दी नसल्यामुळे आम्हाला 3दा दर्शन घेता आलं. सांगायची गोष्ट म्हणजे आतमध्ये जाताच एवढं भव्य दिव्य मंदिर बघून आणि राम ह्यांचं दर्शन घेऊन अजिबात बाहेर यायची इच्छा नव्हती. तर जस्ट मंदिराच्या बाहेर पडताच मीडियावाले तर उभेच होते. ते लगेच आईची मुलाखत घ्यायला आले आणि आमच्या आईला तर भावना व्यक्त करायला कोण ना कोण हवंच होतं, त्यामुळे त्यांनी पण मस्त मुलाखत देऊन टाकली. मग आम्ही जेवण वगैरे करून हनुमानगडीसाठी निघालो. पण आमच्या पिताश्रींच्या पायांचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना आम्ही रूम वरती सोडून मग आम्ही दोघीच हनुमानगडीसाठी गेलो. तर असं म्हणतात की अयोध्येला गेल्यावर राम यांचं दर्शन घ्यायला हवंच, पण त्या व्यतिरिक्त हनुमानगडी यांचं पण दर्शन घ्यायला हवं. आम्ही हनुमानगडीसाठी निघालो, पण नेमकं योगीजी येणार असल्यामुळे रस्ता बंद केला गेला होता आणि अर्धा तास वेट केल्यानंतर आम्हाला फायनली जायला मिळालं आणि मस्तपैकी हनुमानगडी यांचं दर्शन घेऊन आम्ही परत निघालो. संध्याकाळ ही झालीच होती, तर आम्ही आमचा प्लॅन चेंज करून पुढे निघालो शरयू नदी आणि वीणा चौक बघण्यासाठी. तर तुम्हाला माहितच असेल की शरयू नदी ही भगवान विष्णू यांच्या अश्रूंपासून तयार झालेली होती. शरयू नदीवर जाऊन आम्ही आरती वगैरे घेऊन पुढे निघालो वीणा चौकसाठी. वीणा चौकात गेल्यानंतर तुम्ही बघत असाल वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅच्यू ठेवले होते आणि बऱ्यापैकी मोठी ही वीणा सुद्धा तिथे ठेवली होती. त्यासाठी त्या चौकाचं नाव वीणा चौक असं ठेवलं गेलं होतं. तिथं आम्ही 2-4 फोटो काढून पुढे निघालो आणि परतीला निघालो. रूमवर परत आल्यानंतर आमचे पिताश्री थोडे दमलेलेच होते, त्यामुळे आम्ही आमचा प्लॅन स्किप करून त्या दिवशी तिथेच राहिलो आणि दुसऱ्या दिवशी लवकर निघालो. पण दुसऱ्या दिवशी ध्वजारोहण असल्यामुळे एकही ट्रेन नसल्यामुळे फक्त एक ट्रेन 7 वाजताची होती. ती 7 वाजताची ट्रेन पकडून आम्ही वाराणसीला निघालो. स्टेशनला लवकर पोहोचल्यामुळे आणि ट्रेनला पण यायला टाइम असल्यामुळे आम्ही ब्रेकफास्ट वगैरे केला आणि मग गाडी जाऊन बसलो की मग आम्ही 4-5 तासात वाराणसीमध्ये पोहोचलो असू. हा जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तुम्हाला सांगायचं म्हणजे हे जे व्लॉग्स आहेत ते मी खूप शॉर्ट मध्ये बनवलेले आहेत, कारण खरंच मला टाइम नसल्यामुळे. आणि मेन म्हणजे वाराणसीचा पण मला व्लॉग टाकायचा आहे, तो पण तुम्हाला नक्कीच दाखवेल, नक्कीच येईल. पण प्लीज त्यासाठी स्टे ट्यून आणि थँक्यू सो मच.